वक्फ सुधारणा विधेयक किरेन रिजिजू यांच्याकडून लोकसभेत सादर। सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फनं संसदेवर सुद्धा दावा केला असता, रिजिजू यांचं वक्तव्य। काँग्रेसच्या समित्या केवळ शिक्का मारायच्या, आमचं सरकार चर्चा करून निर्णय घेतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। हे सरकार मुस्लिमांच्या बाजूने काहीही करणार नाही। सरकारचे डोळे आता फक्त वक्फ मालमत्तांवर आहे। आम्ही या विधेयकाला विरोध करणारच, अबू आझमींचं वक्तव्य। वक्फ सुधारणा विधेयकातल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही। सरकारच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फरक। खासदार अरविंद सावंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मांडली भूमिका। सरकार वक्फच्या जमिनी घेणार असा भ्रम पसरवण्याचं काम सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्वासोबत हिंदूंचीही ॲलर्जी। बाळासाहेब आज असते तर तुम्ही हे भाषण केलं असतं का? शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा अरविंद सावंतांवर निशाणा। भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊतांचा सवाल। वक्फ विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नसल्याचा राऊतांचा दावा। चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना अजितदादांनी दिला हारतुरे न आणण्याचा सल्ला। आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स। दोनदा समन्स बजावून सुद्धा चौकशीला अनुपस्थित राहिल्यानं गुन्हा दाखल। कामरा विरोधातले राज्यातले 3ही गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।